नमस्कार मंडळी. नमस्कार. झाली का सकाळ? येस, सकाळ झाली. संध्याकाळ झाली आमची. संध्याकाळ झाली काय? दुपारची झोप झाली मस्त एक. आता फ्रेश व्हायचंय. पावडर लावणार जरा गोरी नको वाटायला. फ्रेश वाटते. या पावडरचा वास मस्त आहे, मला आवडतं म्हणून लावते. चहा बनव आपल्यासाठी मस्त. पहिली ऑर्डर आलेली आहे चहा बनवण्याची. उठल्या चहा पाहिजे. 4 वाजले की चहाचा म्हणजे इच्छा होते चहा पिण्याची, है ना? मग आपल्याला सवय आहे ना ती. आज मला तुझी मदत लागेल. कशासाठी? मला आज ते हे आपली काय बोलतात त्याला, मांडणी आहे ना, ती मला जरा साफ करायची. म्हणजे खूप जास्त भांडी झालीत आपल्या, ती वापरत पण नाही रोजची, तरी पण भांडी ठेवलीत ती. मग दुसरी भांडी ठेवायला मला जागा नाही भेटत, म्हणून ती मांडणी मला साफ करायची आहे. मग ती तिला चढावं लागेल, सामान ठेवायला लागेल स्टोर रूम मध्ये. चालेल, करतो ना मदत तुला. मला आज आता मस्त फ्रेश झालं. मी 1 तास मस्त किचनची आपली सफाई होईल पटकन, आणि मग नंतर 7 वाजले की परत जेवणाची आपली वेळ होईल. त्याच्या अगोदर 1 तास मस्त किचनची सफाई करून घेऊया. ठीक आहे? ओके. तर ही आहे ती मांडणी जी मला साफ करायची आहे. वरती बघू शकता खूप काय त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे, ते बघायचं आहे. आणि जी वापरत नाही भांडी ती मला स्टोर रूम मध्ये टाकायची आहे. आणि थोडीफार हॅलो साईट हो जाओ आणि थोडीफार मला किचनची पण साफसफाई करायची आहे. ओटा पण साफ करायचा आहे. दुपारचं जेवण झालेलं आहे, त्यामुळे भांडी थोडी आहेत पडलेली, तर ते सुद्धा करायचं आहे. तर 1-1.5 तासामध्ये हे माझं काम मला पूर्ण करायचं आहे. तर फ्रीजला चढवलंय तर वरती एक सामान माझ्याकडे देतो आणि बघते काय आहे त्याच्यामध्ये डब्यांमध्ये. जर मी वापरत असेल ती भांडी तर मी ठेवेन, नाहीतर मग स्टोर रूम मध्ये जिंदाबाद. तर हे आहे डाबर च्यवनप्रकाश. प्रीत जेव्हा आपण डीमार्टला आलो तेव्हा त्याला आठवतं की नाही हे खायला पाहिजे, पण घरी आल्यानंतर त्याच्या 2 बॉटल त्या असंच वरती आहेत, पण त्याला अजिबात हात लावलेला नाही. 1 बॉटल तर एक्सपायर झाली तर मी ती फेकून दिली. आता ही त्याला दिसते की आता मला खायचंय, म्हणजे जर वस्तू ती समोर ठेवली तरच खाणार असं आहे ते. म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी अशा समोर लागतात, काय आहे किचन मध्ये ते. तर हे आहे ते आता प्रीत बद्दल खायचंय मला, तर समोर दिसलं ना त्याला तर खाणार आहे हे. काय ग, दमलीस काय? हॅलो. एवढे लगेच थकलीस तू? अरे नाही, जरा वेळ बसलो. आई जरा सफरचंद कापते, तिला बोलू दे एक, जरा बरं वाटेल खायला बोलू. आई आता चालून आलेली आहे त्यामुळे ऍपल कापते ती. बोलले एक दे जरा. बऱ्यापैकी झालंय साफसफाई. आता जेवण सुद्धा करायचंय मला, आणि त्याच्यामध्ये मीठ मला बरणीमध्ये भरून ठेवायचंय, बारीक मीठ आणि खड्याचं मीठ. तर ते काम करायचंय मला. आजची सफाई झाली? हा, साफसफाई याची डन झाली. तरी पण नाही बोलत तरी भांडी आपल्याला लागतातच कामासाठी काही ना काही. तर बऱ्यापैकी क्लीन झाले ना मांडणी, तुला काय वाटतंय? छान झाली, छान. बाकीचं जे सामान होतं जे वापरत नाही अशी भांडी प्लेट वगैरे म्हणजे स्टोर रूम मध्ये टाकल्यात. आणि आता आमचं असं डिस्कशन चालू आहे की जेवायला काय बनवायचं. ऑलरेडी एक भाजी आहे जी दुपारी केली होती, ती आम्ही मुगाची भाजी केली होती. पण आता संध्याकाळला अजून काहीतरी हवं, तर मी विचार करतोय काय करूया. पप्पा बोलतात भजी बनवा. भजी पण बनवू, पण अजून काहीतरी भाजी तर पाहिजे ना, तेवढी भाजी पुरणार नाही आपल्याला चौघांना. म्हण तुझं काय म्हणणं आहे? तू काय खाणार? कारल्याची भाजी बनव. खाणारच का तू? खाणार मी ते ऍपल खाते, जरा भूक लागली आईनी. आई आताच चालू तिला भूक लागते, म्हणजे मला पण दे.
चलो चलो बॅक टू वर्क बसून जमणार नाही, वेळ पटकन निघून जातो संध्याकाळचा. तर ही अशी रॅक लावलेली आहे. त्याच्यावरचे डब्बे म्हणजे 4 डब्बे ठेवणार होती, पण त्याच्यावर आता 5-5 डब्बे झालेले आहेत. आणि काचेच्या बारण्या वापरणार होती, पण काच कशी नाजूक ना, पडल्यानंतर फुटायला नको, प्लास्टिक परत आला किचनमध्ये. कितीही काही प्रयत्न केले तरी प्लास्टिक येतोच घरामध्ये. छान आहेत ना बरण्या. घेतलेल्या मी 4, पण पहिले मी जास्त बरण्या घेणार होते, पण नंतर विचार करून 4च वापरून बघूया. तर घेताना फुटली की झालं, सवय नाही त्याला. ड्रायफ्रूट साठी ठीक आहेत ना, बदाम काजू. कुठे आहेत काजू? कुठे? काजू पोटामध्ये. आता बरण्यामध्ये कसं तुला कडधान्य व्यवस्थित ठेवता येतील. आणि इकडे फ्रीजची साफसफाई चालू आहे माझी झाली तर. त्याने ओव्हन साफ करायला घेतलेला आहे आणि त्याची जागा पण शिफ्ट केली आम्ही इकडे किचनच्या प्लॅटफॉर्मवर त्याला ठेवणार आहोत, तिकडे त्या साईडला है ना. इथे आम्ही लावलंय नाही अजून, स्विच बोर्ड आहे पण तिथे आम्ही लावलं नाही का अजून. तर त्याला तिकडे ठेवतोय, बघूया नवीन काहीतरी अरेंजमेंट करतोय जरा है ना. तसं ओव्हनचं जास्त आम्ही काही यूज करत नाही, काही बेकिंगसाठी केलं तर. का सवय झाली आपल्याला गॅसची, तर गॅसवरच आपण करतो. पण आतापासून थोडंफार ट्राय करणार आहोत, काय ना काय बेकिंग वगैरे काय करायचं झालं तर मग ओव्हनमध्येच करणार आहोत है ना. नवीन रेसिपी हो बाबा बनवणार आहे. वेळ सुद्धा पाहिजे माझ्याकडे. असं ठेवणार आहेस का? वाटतं की ती जुनी जागा ठीक आहे. कुठली? आधी होतं तिथे. हा पण आपण जास्त वापरत पण नाही त्याला. वापरणार, बघूया आता किती वापरणार ते. ओके, आता कायच नाही त्याच्यात, स्टार्ट करतो. आता मी राईस ठेवू का त्याच्यामध्ये? A few moments later. नमस्कार मंडळी. नमस्कार. आज जेवणाची तयारी संकिता करत आहे. हे रोज मीच करते. तू करतोस का? मार्केटमध्ये मी जातो म्हणजे मी तयारी करतो, ठीक आहे. त्या दिवशी मी गेलेलो बरोबर, त्या दिवशी वगैरे काही नाही. गाडी कोण चालवतो? भाजी कोण घेतं? भाजी मीच घेतलेली. तर ओळख आज काय जेवायला? आज असेल सोयाबीन दिसतात म्हणजे माझ्या आवडीचा पदार्थ. भात पण इथे भिजत ठेवलेले आहे बघ, बासमती. काय करू जेवायला प्रश्न असा पडलेला आम्हाला सगळ्यांना. तर मी ठरवलं एकच राईस बनवतो, विषय संपला. अजून काय बनवणार? भात बनवायचाच होता म्हणून विचार केला की सोयाबीन राईसच बनवूया. आणि तसं पण प्रीतचा फेवरेट आहे तो. भाज्या ज्या आहेत त्या ॲज युजली असतात, जे प्रीतला आवडत नाहीत. त्यांना शिमला मिरची पण त्याला आवडत नाही. सगळं आवडतं म्हणा, पण खावी तर लागणार. श्रावण कोणी पकडला आहे? श्रावण पकडायचा नसतो, तो ऑटोमॅटिक होतो का? ओके. आज काय तुला डब्याला काय हवंय? डब्याला रात्री कुठे डब्याला खातो आपण काही. अरे म्हणजे स्नॅक्स बोलते काय? स्नॅक्स काय असेल. कालचा डबा खाल्लास ना की नाही? संपलं, सगळं संपलं. किती वाजता खाल्लास? 4:30 वाजले सकाळी. 4:30 वाजले. मग काल जरा काम भरपूर होतं. तर या आता जेवायला असं आहे की सोयाबीन राईस बनवणार आहे आणि सकाळी मुगाची भाजी केली होती आणि चपाती सुद्धा आहे. मुगाची भाजी, चपाती आणि भात म्हणून सोयाबीन राईस. आठवड्यातून एकदा आवराआवरी किचनची. येस, काही नवीन. ओव्हन इकडे घेतलाय. ओव्हन आज जरा बघूया पण किती दिवस हा ओव्हन इथे राहतो. इथेच राहणार तो आता. पण थोडे दिवसच राहणार, मग मी तिकडे शिफ्ट करीन बरं त्याला. नाही, तो तिथेच ठेवायचा. बघूया. किचन मध्ये काम कोण करतं? मी करतो. तर या मंडळी जेवायला. जेवण झालेलं आहे, रेडी आहे आमचा वाडा. मस्त झालेला. आमचा प्रीतचा फेवरेट राईस आहे, सोयाबीन राईस. त्याला हा आवडतो. राईस आणि या. ओके. तर मंडळी आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे. प्रीत सुद्धा नाईट शिफ्टला गेलेला आहे आणि माझा ओटा आणि भांडी सगळं साफ केलेलं आहे मी. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्येच, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.